नमस्ते, मी स्नेहल दर्पणकर. SP9 मराठीमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. तर पाहूयात आजची विशेष बातमी. देशाच्या 2027च्या जनगणनेचा कार्यक्रम जाहीर झाला असून ही 21व्या शतकातील तिसरी आणि देशातील पहिलीच डिजिटल जनगणना ठरणार आहे. तर पाहूयात आजची सविस्तर बातमी. याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील कामकाजाची सविस्तर माहिती देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जनगणना अधिकारी गजानन गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, नायब तहसीलदार नितीन धापसे आणि जनगणना संचालनालयाचे जिल्हा समन्वयक तुषार पाटील उपस्थित होते. जनगणना ही धोरणात्मक व संख्यात्मक दृष्टीने अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असून या जनगणनेतील महत्त्वाचा उपयोग देशातील विकास योजनांचे नियोजन व प्रभावी अंमलबजावणी करताना अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे गजानन गुरव यांनी यावेळी सांगितले. नागरिकांसाठी 1 ते 15 मे 2026 कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा जिल्ह्यामध्ये जनगणनेच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात होत असून 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत प्रगणकांद्वारे प्रत्यक्ष घर यादी व घर गणना केली जाणार आहे. तत्पूर्वी नागरिकांनी स्वतःची माहिती स्वतः भरण्यासाठी 1 मे ते 15 मे 2026 या 15 दिवसांच्या कालावधीत स्वयंगणनेची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी नागरिकांनी खाली दिलेल्या या अधिकृत वेब पोर्टल्सवर भेट देऊन आपली माहिती भरवायची आहे. या पोर्टल्सवर 14 विविध भाषांमध्ये माहिती भरण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. माहिती यशस्वीरित्या भरल्यानंतर प्रत्येक कुटुंबाला एक स्वतंत्र ओळखपत्र क्रमांक ID प्राप्त होईल, जो नागरिकांनी अत्यंत सुरक्षितपणे जतन करून ठेवणे आवश्यक आहे. 16 मे नंतर जेव्हा प्रगणक घर भेटीसाठी येतील तेव्हा त्यांना हा ID दिल्यास प्रगणक तो पोर्टल्सवर अपलोड करतील आणि नागरिकांची माहिती अधिकृतरित्या जनगणनेत नोंदवली जाईल. कोल्हापूर जिल्ह्याची प्रशासकीय व संख्यात्मक आकडेवारी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या व्यापक राष्ट्रीय कार्यक्रमासाठी सूक्ष्म प्रशासकीय नियोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 13 तहसील कार्यालये, 13 नगरपालिका किंवा नगरपरिषदा आणि 1257 महसूल गावांचा समावेश आहे. या संपूर्ण क्षेत्रातील जनगणनेसाठी 4999 हाऊस लिस्टिंग ब्लॉक्स निश्चित करण्यात आले आहेत. तसेच तळागाळात जाऊन अचूक माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 6054 प्रगणक आणि 995 पर्यवेक्षक यांची महत्त्वपूर्ण नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जिल्हा स्तरावर व क्षेत्रीय स्तरावर तांत्रिक आणि प्रत्यक्ष कामकाजाचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात आले. अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञान आणि माहितीची सुरक्षितता. यंदाची जनगणना कागदविरहित आणि पूर्णपणे डिजिटल स्वरूपात होणार असल्याने माहिती संकलनासाठी विशेष ॲप्लिकेशनचा वापर केला जाणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष कुटुंबाची तसेच घराची सविस्तर माहिती गोळा करण्यासाठी हाऊस लिस्ट ॲप वापरले जाणार आहे. या अद्ययावत प्रक्रियेद्वारे घराची स्थिती, पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छता आणि मालमत्ता याबद्दलची सखोल माहिती घेतली जाईल. या वेब पोर्टल्समध्ये भरलेले जिल्ह्यातील नागरिकांची सर्व वैयक्तिक माहिती पूर्णपणे गोपनीय आणि सुरक्षित राहणार आहे. जनगणना ही केवळ एक आकडेवारी नसून ती देशाच्या आणि राज्याच्या भविष्यातील प्रगतीचा आणि लोककल्याणकारी योजनांचा भक्कम पाया आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सुजाण नागरिकांनी या राष्ट्रीय कार्यात आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या उपलब्ध वेळेनुसार 1 मे ते 15 मे दरम्यान घर बसल्या स्वयंगणना पोर्टल्सचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. तसेच प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करून आपल्या कुटुंबाची प्रामाणिक, अचूक आणि परिपूर्ण माहिती द्यावी व जनगणनेच्या या राष्ट्रीय कर्तव्यात आपले बहुमूल्य योगदान द्यावे असे आवाहन करण्यात आले आहे. अशाच जिल्ह्यातील, राज्यातील व राष्ट्रीय स्तरावरील ताज्या बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा SP9 मराठी न्यूज चॅनेल. या चॅनेलच्या माध्यमातून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांच्या प्रेरणादायी मुलाखती तसेच महत्त्वाची माहिती आणि घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील. अशा नवीन बातम्या आणि माहिती मिळवण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा SP9 मराठी, युअर टाइम युअर न्यूज. धन्यवाद.